सकाळी सकाळी आग लागली की काय असंच वाटलं मला. गुड मॉर्निंग, गोईंग ऑफिस ऑन मंडे विदाउट मन. आज सकाळी 7 वाजता जायचं होतं मला. तर मी पटकन उठली, आवरलं, फ्रेशनअप झाली आणि कामाला जायला निघाले. इथे हा छोटूसा बोका बसलेला होता घराखाली आणि इथे सूर्यदेवता पण वर नव्हते आले आणि मी तेवढा लवकर रेडी होऊन चाललेली होती. आणि हे पोस्टर बघितल्यावर एकच मनात आलं की नाही, हे तर आपण घेणार. आणि ते म्हणताना स्वप्न हे नेहमी मोठे बघितले पाहिजे तसंच काहीतरी. आणि काही आग वगैरे नव्हती लागली, तर ते लोक कचरा वगैरे जाळत होते. तर त्याचाच तो एवढा मोठा धूळ वगैरे होत होता, पूर्ण रस्त्याभर झालेला होता. कामावर पोचले, या दोघी येत होत्या. तर तोपर्यंत मम्मी मध्ये गेले, पंच वगैरे केलं आणि हे स्टूल वगैरे आणण्यातच माझी एवढी एनर्जी डाऊन झाली. अजून तो मला काम करायचं स्टार्टअप पण नाही केलेलं आहे मी, तर आताच थकले मी. जशी बॅगेत दिसली म्हटलं चला खाऊनच घेऊ. ते काम करायला जाते तर काम वाढून जाते. ते बॉक्स पाडून ठेवलेले होते आणि हे माहिती का, हे आई स्टॅपलर, म्हणजे एवढं सुंदर स्टॅपलर पण असू शकतं. आणि हा बर्गर दादा का हसतोय आणि त्याच्यासोबत त्याची ताई पण होती. इथे एक ऑर्गनायझर आलं होतं जे की भारी दिसत होतं. म्हटलं चला ओपन करून बघूया. ओपन केल्याशिवाय काय ना, मन नाही भरत. जोपर्यंत ती वस्तू बघत नाही तोपर्यंत ती वस्तू आम्ही ठेवत नाही, ओपन करून बघणारच बघणार. दुपारी आमच्या दोघींनाही कॉलेजला काम होतं, तर आम्ही सर्व गेलो, घरी गेले, आवरलं आणि तिथून कॉलेजला जायला निघाले. रिक्षात बसले होते, कॉलेजचं काम झालं, इकडे घरी चालले होते आणि 5 वाजून गेलेले होते. मला इतकी भूक लागली होती सकाळपासून आणि फुलं एवढे सर्व आलेले होते नाही, ते एकच येतो झाडाला. आमची बाई आत्ताच झोपेतून उठलेली होती, तिच्याकडे गेले. सर्व फ्रेशरअप झाले, किचनमध्ये गेले आणि जेवण करायला घेतलं. आणि इथे मी जरा दास्तच नाही चमकते उन्हाच्या याने, म्हणजे एकदम गोरी दिसत होती मी इथे. आणि नंतर मम्मी झोपायला गेले. झोपली पण नव्हती की माझी गोड मम्मी माझ्यासाठी चहा घेऊन आलेली होती. आणि ते ब्रेड देती कशी, एक अर्धा आणि पूर्ण देती, म्हणजे एवढं खायला देते ती मला. आणि रात्री आमची मस्ती जी की चालूच राहते. आणि ही नवीन जागा शोधली तिने झोपायला इथे, म्हणजे एवढा मोठा पलंग सोडून बाई साबावर झोपायला गेलेलं आमचं. नवीनच जागा काढते. जेवण केलं आणि बस आजसाठी एवढं प्रवचन खूप झालं. बाय.